आज आपण शेंगदाण्याची भाजी बनवणार आहोत। ही भाजी जर आपल्याला घरी जर काहीतरी वेगळं बनवायची इच्छा झाली असेल तर ही भाजी नक्की बनवून बघा। हे शेंगदाणे मी इथे घेतलेले आहे, ते भाजून घेतलेले आहे। आता आपण पुढची प्रोसेस बघूया। मिक्सरचं पॉट घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण लसूण घालूया, थोडे जिरे घालूया, त्यानंतर हे शेंगदाणे घालूया, कोथिंबीर घालूया, हिरव्या मिरच्या घालून हे मिक्सरला थोडं पाणी घालून वाटून घेऊया। आपण कढईमध्ये तेल घालूया, थोडी मोहरी घालूया, थोडा चॉप केलेला लसूण, केलेला बारीक कांदा, हळद घालूया, काश्मीरी लाल मिरची घालूया, गरम मसाला, धनिया पावडर, बारीक चॉप केलेला टोमॅटो यामध्ये घालूया। आता आपण हे शेंगदाण्याचं वाटण यामध्ये नुसार मीठ घालूया आणि 10 ते 15 मिनिटे ही भाजी छान उकळू देऊया। ही आपली रेडी आहे शेंगदाण्याची भाजी। खूपच छान लागते, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।